मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाणे हा बालेकिल्ला असणाऱ्या या ठिकाणी पुन्हा एकदा आता शिवसेनेने बाजी मारलेली आहे। नरेश म्हस्के हे मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी ठाणे लोकसभेमध्ये विजय झालेले आहेत। त्याचबरोबर ठाकरे गटाचे मशाल चिन्हावरती उभे असलेले राजन विचारे यांची मात्र तिसरी टर्म जे ते हॅट्रिक चुकलेली आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी शिवसैनिक जे ते नाराज देखील झालेले। आपण सध्या ठाण्यातील शिवसेना चंदनवाडी शाखेकडे आहोत आणि याच ठिकाणी शाखेच्या बाहेर हा भला मोठा फलक जे आहे ते लावण्यात आलेला आहे। राजन विचारे यांचा पराभूत झाल्यानंतर या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी आता बघायला तर मोठा फलक लावण्यात आलेला आहे। त्यामुळे एक वेगळाच मेसेज या ठिकाणी देण्यात आलेला आहे। गड आला पण सिंह गेला, हारलो तरी चालेल पण लढणं नाही सोडणार, संघर्ष हा आपल्या पाठीवर बांधलेला आहे, काही झालं तरी तुमची साथ सोडणार नाही, साहेब सदैव तुमच्या सोबत आहे, अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी देण्यात आलेला आहे। राजन विचारे हे ठाकरे गटातील उमेदवार होते आणि याच ठिकाणी ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उभे होते। पाहायला गेले तर नरेश म्हस्के हे धनुष्यबाणावरती आपलं नशीब आजमावलं, मात्र त्यांनी मोठा मताधिक्याने या ठिकाणी विजय झालेले आहेत। त्यांना आतापर्यंत या ठिकाणी लोकसभेमध्ये 7,34,000हून अधिक मतं पडले, तर राजन विचारे यांना 5,17,000हून अधिक मतं मिळाली। 2 लाखांपेक्षा जास्त लीडने नरेश म्हस्के यांनी या ठिकाणी बाजी मारलेली आहे। नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा आता शिवसेनेच्या शिंदे गटाकडून आता या ठिकाणी नरेश म्हस्के लोकसभेमध्ये आता पाठवण्यात आलेलं आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आता पाहू शकतो ज्या पद्धतीने जल्लोष जे आहे ते या ठिकाणी शिंदे गटाकडून करण्यात आला होता। टेंबी नाका या ठिकाणी परिसरात करण्यात आला होता, मात्र सध्या या ठिकाणी चंदनवाडी शाखा असेल, इतर शाखा असेल, या शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच उद्धव ठाकरे यांनी बघायला गेलं तर मुंबईमध्ये जे आहे ते चांगल्या पद्धतीने खासदार निवडून आले, मात्र या ठिकाणी कल्याण असेल, ठाणे असेल या ठिकाणचा त्यांचे उमेदवार कुठेतरी पराभूत झालेले आहे। त्यामुळे एक प्रकारची निराशा जरी असली मात्र या ठिकाणी अजूनही उमेदवारांनी पुन्हा आता संघर्ष करणार असल्याचं देखील या बोर्डच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे। मात्र शाखेकडे या ठिकाणी पाहू शकतो तरी या ठिकाणी आता उत्साह नसला तरी मात्र भविष्यात पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी जागा ज्या आहेत ते ठाकरे गटाच्या आलेल्या आहेत। त्यामुळे नक्कीच वेगळ्या विधानसभेला चित्र दिसू शकतात। काही शिवसैनिक आहे ठाकरे गटाचे। सर, एकंदरीत पराभूत जरी झाला असला तरी मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर पुन्हा आता एक संघर्ष नवीन आता विधानसभा या नगरसेवकाच्या वेळेस करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। संघर्ष तसं आम्हाला 2 वर्ष आम्ही संघर्ष करतोच आहे, तर संघर्ष काय आम्हाला नवीन नाही। शिवसेनेचा जन्म हा संघर्षातून झालेला आहे, तर संघर्षाचं आम्हाला काय एवढं विशेष काय वाटत नाही। परत आम्ही जिद्दीने परत उभे राहू याची खात्री आहे। नक्कीच विजय जो होता निश्चित करण्यात आला होता, मात्र ऐन टायमाच्या वेळेस या ठिकाणी पाहायला गेलं तर कुठेतरी पराभव झाला आहे, कुठेतरी चिंतन करण्याची गरज आहे। हां, काही गोष्टीचं विचार करण्याची गरज आहेच, कारण का आम्हाला पूर्णपणे अपेक्षा होती की आम्ही चांगल्या मताधिक्याने निवडून येऊ शकते आमची सीट। ठाण्यातली पण आणखीन कल्याणची पण येऊ शकेल अशी पूर्णपणे खात्री होती, पण त्याचा विचार आम्हाला करायला लागेल की आम्ही कुठे काय कमी पडलो, तर त्याचा विचार आम्ही नक्की करू या येत्या भविष्यासाठी, त्याला करायला लागेल आणि त्या हिशोबाने आम्हाला पुढची वाटचाल करायला लागेल। नक्कीच या फलकावरती लिहिण्यात आलेलं आहे गड आला मात्र सिंह गेला। हो, बरोबर आहे। शिवसेनेचं अस्तित्वच नव्हतं। शिवसेना काही लोकांनी सांगितलं की शिवसेना संपली, परंतु शिवसेना संपली नाही, राखेतून पुन्हा आम्ही उभे राहिलेलो आहे। आज ठाण्यामध्ये तुम्ही बघाल तर 6 ठाणे या 25 लोकसभेमध्ये 6 आमदार शिवसेनेचे होते, ते शिवसेनेतून फुटून गद्दार झाले, दुसऱ्या पक्षात गेले, दुसरीकडे गेले। नगरसेवक होते, आज एकही नगरसेवक नसतानासुद्धा शिवसेना पूर्णपणे ताकदीने उभी आहे आणि मला वाटतं 5-5.5 लाख वोटिंग त्यांनी घेतलेली आहे, म्हणजे शिवसेना आहे ना। शिवसेनेचा पक्ष आमचा सिम्बॉल घेतला, आमची निशाणी घेतली, आमचा झेंडा घेतला, आमचं नाव घेतलं,
बाळासाहेबांचं नाव लावून गेले तरी पण उद्धव साहेबांच्या नावाने आज पुन्हा शिवसेना ही उभी राहिलेली आहे आणि याची वाटचाल आता तुम्ही बघितलं संपूर्ण देशामध्ये उद्धव साहेबांचं नाव झालेलं आहे आणि उद्धव साहेब हे पंतप्रधानचे दावेदार अशी पण चर्चा होते। यातच तुम्ही समजून जा की पुढे शिवसेनेचे दिवस कसे येतील ते। नक्कीच मोदींना ज्या पद्धतीने अपेक्षा होती 400 पारचा नारा होता, मुंबईमध्ये देखील या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक दौरे केले, 45 पारचा देखील आकडा या ठिकाणी समोर आला होता, मात्र ते झालं नसून घवघवीत यश महाविकास आघाडीला मिळालेलं आहे। हो नक्कीच महाविकास आघाडीला हे चांगलं यश मिळालेलं आहे। प्रत्येक पक्षाने खूप मेहनत घेतलेली आहे, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आप असेल आणि इतर सर्व जे मित्रपक्ष आमचे होते, समाजवादी पार्टी, या सगळ्यांनीच खूप मेहनत घेतलेली आहे। त्याच्यामुळे हा फरक पडलेला आहे। आज ठीक आहे, ठाण्यात जरी आम्ही आमची सीट गेली असेल तरी पण आज 29 सीट टोटल या महाराष्ट्रात आलेल्या आहेत आणि ही मोठी बाब आहे, मोठी गोष्ट आहे ना। 29 सीट आल्या आहेत त्या ज्या BJPनी सत्तेसाठी राजकारण केलं त्यांच्या सीट मला वाटतं 14 आलेल्या आहेत, बरोबर की नाही? त्यांच्या सीट टोटल 18 आलेल्या आहेत। आज आम्ही काही न करता आम्ही फक्त आमच्या अस्तित्वासाठी लढलो। जी माणसं म्हणत होती की शिवसेना संपली, शिवसेना शाखा उघडायला पण माणसं मिळणार नाहीत, परंतु आज चमत्कार झालेला आहे। आज शाखा पण उघडली जाते, शिवसैनिक रस्त्यावर पण काम करतोय, उतरतोय आणि ठाण्यामध्ये एक वेगळी हे होतं ठाण्याच्या ह्याचं। आज शिवसैनिक 2 वर्ष झालं आहे, आज काय काम करतोय, कसं काम करतो हे सर्व तुम्हाला पत्रकारांना पण माहिती असेल। आम्ही हे शून्यातून सगळं उभं केलेलं आहे, ही मोठी गोष्ट आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे। नक्कीच शून्यातनं उभा केलेला असं त्यांचं म्हणणं आहे, मात्र सध्या तरी राजन विचारे यांचा पराभव जरी झाला असेल तर भविष्यात संघर्ष हा कायमच राहणार असं देखील त्यांचं मत आहे। मात्र हा जो फलक आहे तो सर्वांच्या नजरा वेधून घेत आहे। सध्या शिवसेनेच्या बाहेर, चंदनवाडीच्या शाखेच्या बाहेर हा फलक लावण्यात आलेला आहे राजन विचारे यांच्या वतीने। पाहायला गेलं तर अनेक शिवसैनिक हे देखील मोठ्या पद्धतीने येणाऱ्या विधानसभा असेल या नगरसेवक या संदर्भात देखील मोठ्या संख्येने काम करणार आहेत। त्यामुळे जरी हा पराभूत झाला असेल तर अनेक ठिकाणी महाविकास आघाडी हे चांगले दिग्गज जे आहे ते उमेदवार निवडून आले, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आता पुन्हा कशाप्रकारे ठाकरे गट हा आपला बालेकिल्ला या पुन्हा नगरसेवक असतील, विधान सभेवरती आमदार असतील, कशा प्रकारे ते निवडून आणतील हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कारण जितेंद्रसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।